लातूर जिल्ह्यात गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळ आहे। खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादन खर्चही वसूल होत नाही। त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना औसा तालुक्यातल्या राजेवाडीच्या अभिमन्यू उजळंबे मात्र मिरचीचं भरघोस उत्पादन घेत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केलाय। यंदा त्यांना 1.5 एकरातल्या मिरची पिकातून 12 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे। आज आपण अभिमन्यू उजळंबे यांची मिरची शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाणार आहोत। औसा तालुक्यातल्या राजेवाडी इथल्या अभिमन्यू उजळंबे यांचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपली 3.5 एकर शेती करण्यास सुरुवात केली। सुरुवातीला सोयाबीन, उडीद, मूग, ऊस यासारखी पारंपरिक पिकं ते घेत असत। मात्र पारंपरिक पिकातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं ते गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला पिकाची लागवड करतायत। यावर्षी त्यांनी 7 मे रोजी मिरचीची लागवड 1.5 एकरात केली आहे। मिरचीची लागवड 5.5 बाय 2 फूट अंतरावर करण्यात आली आहे। औसा तालुक्यात पाऊसमान कमी असल्यानं उजळंबे यांनी आपल्या शेतात 5 बोरवेल घेतलेत। 5 बोरवेलपैकी फक्त 3 बोरवेल 2 तास चालतात। या बोरवेल मधील पाणी विहिरीत जमा करण्यात येतं, त्यानंतर मिरचीला ठिबकनं पाणी देण्यात येतं। लागवडीनंतर 1 महिना 5-5 किलो 8-8 दिवसाच्या अंतराने युरिया दिला। त्याच्यानंतर 13-0-13 5-5 किलो 2 वेळेस दिला। 0-1-34 5-5 किलो 2 वेळेस दिला। मिरची लागवडीनंतर 1 महिन्यांनी 8 दिवसांच्या अंतरानं युरिया देण्यात आलं। तसंच ठिबकाचा वापर करून सूक्ष्म अन्नद्रव्यही देण्यात आलं। तसंच मिरची पिकावर बोकडा थ्रिप्स, पांढरी माशी, नागाळी, हिरवी माशी यांचा प्रादुर्भाव झाला। मिरची पिकासाठी रोग आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकांची फवारणी केली। रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिबकद्वारेच मी 22 टन दिलं। पुन्हा ह्युमिक ॲसिड दिलं। बोकडा पडला होता, रस शोषणारी आळी पडली होती, त्याच्यासाठी किनॉलफास, पुन्हा रोगर, न्यूऑन ही औषधाच्या फवारणी केल्या। ते फवारणी करत असताना कृषी अधिकाऱ्याची वेळोवेळी मला साथ लाभली। मिरची पिकाचं योग्य व्यवस्थापन केल्यानं उजळंबे यांना 20 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। सरासरी 70 रुपये दराप्रमाणे 14 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। 2.5 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांना मिरचीपासून 11.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। उजळंबे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार मिरचीत कोथिंबिरीचं आंतरपीक घेतलंय। कोथिंबिरीपासून 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। आता माझ्या प्लॉटची परिस्थिती पाहता सरासरी 20 टन माल निघेल अशी अपेक्षा आहे। आणि बाजारभाव आता सध्या तरी 100-80 चालू असला, सरासरी 70चा बी धरला तरी आपले 14 लाख रुपये मिरचीचे होतील। आणि आंतरपीक म्हणून आपण कोथिंबीर घेतलो होतो, त्या कोथिंबीरचे आपण 50,000 रुपयाला आपण देऊन टाकलं मधलं आंतरपीक कोथिंबीर। तर 2.5 लाख रुपये जरी आपण सगळा खर्च धरला तरी 12 लाख रुपये निव्वळ नफा आपल्याला राहील अशी अपेक्षा। दुष्काळी परिस्थिती असली तरी शेतकऱ्यांना खचून जाता कामा नये। कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त चांगली पिकं घेता आली पाहिजेत। त्या दृष्टीनं अभिमन्यू उजळंबे यांनी काय केलं की एका मिरचीच्या पिकामध्ये त्यांनी कोथिंबीर घेतली। मिरचीला त्यांनी 5 बोर पाडले तरी त्या 5 बोरचं पाणी विहिरीमध्ये साठवून थेंब थेंब पाणी देऊन असल्या दुष्काळामध्ये खरबूज मागे जगवला, आता मिरची जगवता येते। मिरचीमध्ये त्यांनी इतकं 60 दिवसामध्ये चांगलं पीक आणलेलं आहे। त्यामुळे आजचा जो मिरचीचा भाव आहे तो भाव पाहिला तर निश्चितच त्यांना 20 टनाच्या जवळ 10 ते 12 टन लाखापर्यंतचं उत्पन्न 1.5 एकरामध्ये या शेतकऱ्याला मिळू शकते। या शेतकऱ्याकडे की फक्त 3 एकर शेती आहे, तुमच्याकडे 50 एकर शेती असायची आवश्यकता नाही। पण कमी शेतीमध्ये जर जास्तीत जास्त चांगला वेळ दिला आणि मन लावून शेती केली, कमीत कमी पाण्यावर आणि चांगलं तंत्रज्ञान कृषी खात्याचं घेऊन तुम्ही जर शेतीमध्ये प्रयत्न केला तर शेती एवढं तुम्हाला यश देणारं दुसरं क्षेत्र नाही आहे। अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना लाभ देता येईल, जो प्रयत्नशील शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला आम्ही निश्चितच कृषी खात्यामार्फत त्यांच्या पाठीमागे असतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना मार्गदर्शन करायला माझ्या खात्यामधले सगळी अधिकारी कर्मचारी तत्पर असतात। फक्त शेतकऱ्यांनी खात्याकडे आलं पाहिजेत, विचारलं पाहिजेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाकडे शेती केली तर निश्चितच शेतीमध्ये आपण चांगले प्रयोग करू शकतो।
उडळंबे यांना शेतीच्या कामात त्यांची पत्नी, मुलगा आणि 2 मुली मदत करतात. उडळंबे यांच्या मुलाचा कृषी पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण झालाय. त्याच्या ज्ञानाचाही शेतीच्या उत्पन्न वाढीत उपयोग होतोय. रोप तयार आणल्यावर आम्ही रोप लावू लागलो. माझा विशाल मुलगा, विद्या मुलगी, मनीषा मुलगी, हे सगळ्या लेकरांनी पुन्हा बाहेरच्या बायांनी हे सगळी मदत करू लागलो. आम्ही रोप लावू लागलो. पुन्हा मग मोठे झाड झाल्यावर आम्ही खुरपेलो. पुन्हा औषधं हे फवारणी केल्यावर आम्ही लेकरांनी सगळ्यांनी मदत करू लागलो. माझ्या वडिलांची शेतीबद्दल असलेली आवड, शेतीबद्दल योग्य ते केलेलं नियोजन, योग्य वेळी केलेली फवारणी, खुरपणी यामुळे हे सर्व शक्य झाले. आणि माझा मोठा भाऊ हा कृषीचा त्याचा 3 वर्षाचा डिप्लोमा झाला आहे, जो की शेतीशी संबंधित आहे. आणि त्यामुळे त्याला शेतीतील बरीचशी माहिती असल्यामुळे तो वडिलांना शेतीमध्ये हातभार लावू लागतो. एवढा अनुभव आला की मी डिप्लोमा केल्यामुळे मला एवढा छंद लागला शेतीचा, म्हणून मी ह्याच्या आधी खरबुजाचे उत्पन्न, पुन्हा तुरीचं एकरी 10 पोते मी तुरीचं उत्पन्न घेतलेलं आहे. आता सध्या मिरची माझी 2 महिन्याची आहेत आणि मला भरपूर असं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा भासते. उडळंबे यांच्याकडे शेती कमी आहे, मात्र कमी शेती असूनही उडळंबे यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून कमी पाण्यात चांगलं उत्पन्न मिळवलंय. उडळंबे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्राची कास धरल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.